Hello all, my name is Professor Harshvardhan Kulkarni and today in this video we will study about data and its types. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून मला असे कमेंट्स आले की तुम्ही प्लीज जर थोडंसं मराठीत शिकवलं तर आम्हाला अजून खूप चांगल्या प्रकारे कळेल. त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं इंग्लिश थोडंसं मराठी असं लँग्वेजेस मिक्स करून शिकूयात, जेणेकरून ते तुम्हाला समजायला अजून थोडंसं सोयीस्कर होईल. आता आपण पहिल्यांदा डेटा म्हणजे काय ते बघूयात. आता डेटाची डेफिनेशन दिलेली आहे, तर ती आहे द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फॉर स्टडी इज कॉल्ड एज डेटा. म्हणजे अशी माहिती की जी आपण आपल्या अभ्यासासाठी स्टडीसाठी वापरणार आहे त्याला आपण डेटा म्हणतो. ओके, त्या डेटाचे दोन टाइप्स आहेत, क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा. तर चला आपण आता क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय ते बघूयात. आता सर्वप्रथम क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय, तर क्वालिटेटिव्ह डेटाची डेफिनेशन आपल्याला अशी द्यायला येईल की द डेटा विच इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ क्वालिटी इज कॉल्ड एज क्वालिटेटिव्ह डेटा. म्हणजे असा डेटा की जो आपण क्वालिटीच्या स्वरूपात मोजतो त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह डेटा. त्यालाच आपण कॅटेगरिकल डेटा सुद्धा म्हणतो. फॉर एक्झाम्पल जेंडर, रिझल्ट और मॅरिटल स्टेटस. जर तुम्ही जेंडर बघितला आपण तर मेल फिमेल म्हणतो किंवा रिझल्ट्स मध्ये पास और फेल म्हणतो. बघा इथं कुठेही आपण नंबरचा यूज केलेला नाहीये. आता क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय की असा डेटा जो न्यूमेरिकल फॉर्म मध्ये मोजला जातो, और द डेटा विच इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ क्वांटिटी और नंबर्स इज कॉल्ड एज क्वांटिटेटिव्ह डेटा. आता या क्वांटिटेटिव्ह डेटाचे पुन्हा दोन प्रकार पडलेले आहेत. पहिला आहे डिस्क्रीट डेटा आणि सेकंड वन इज कंटिन्युअस डेटा. आता डिस्क्रीट डेटा म्हणजे काय की जो आपण काउंट करू शकतो और जो इंटिजर स्वरूपात असतो, पूर्णांकात असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ स्टुडंट्स और पॉप्युलेशन. आता नंबर ऑफ स्टुडंट्स आपण जर विचारले तर कधीतरी आपण 48 म्हणतो, 49 म्हणतो, पण 48.5 कधी म्हणतो का? नाही. तसंच पॉप्युलेशन सुद्धा आपण जर मोजायला गेलो तर ते सुद्धा आपण पूर्णांकात मोजत असतो. तसंच आता कंटिन्युअस डेटा म्हणजे काय, तर द डेटा विच इज मेजर्ड इन कॅरेक्टर्स किंवा जो अपूर्णांकामध्ये सुद्धा मोजला जातो त्याला आपण कंटिन्युअस डेटा म्हणायचं. फॉर एक्झाम्पल हाईट, टेम्परेचर. आता हाईट मोजताना आपण 102.9 सेंटीमीटर किंवा टेम्परेचर एखाद्या ठिकाणाचं मोजायचं असेल तर ते 24.7 डिग्री सेल्सिअस असं मोजतो. म्हणजे ज्या फिगर्स मध्ये पॉइंट देऊन तुम्ही मोजणार आहात, जिथं तुम्हाला डेसिमल पॉइंटचा वापर करतात तिथं म्हणायचं कंटिन्युअस डेटा. कलेक्शन ऑफ डेटा. आता तुम्ही डेटा कसा गोळा करता आहेत त्याच्यावरून त्या डेटाचे पुन्हा दोन प्रकार पडलेले आहेत. ऑन द बेसिस ऑफ कलेक्शन डेटा इज डिवायडेड इंटू टू टाइप्स, प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटा. नाउ व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रायमरी डेटा? द डेटा विच इज कलेक्टेड फॉर फर्स्ट टाइम इज कॉल्ड एज प्रायमरी डेटा. म्हणजे असा डेटा की जो पहिल्यांदाच गोळा केला जातो त्याला म्हणायचं प्रायमरी डेटा. नाउ द मेथड्स ऑफ कलेक्टिंग प्रायमरी डेटा. हाऊ प्रायमरी डेटा इज कलेक्टेड? तर इथं मेनली चार मेथड्स आहेत. ऑब्झर्वेशन मेथड, इंटरव्ह्यू मेथड, क्वेश्चनायर मेथड अँड शेड्यूल मेथड. नाउ फर्स्ट विल डिस्कस अबाउट ऑब्झर्वेशन मेथड. ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे काय? आता एक एक्झाम्पल घेऊयात आपण. कन्सिडर आपण एक स्टडी करतोय की आपल्याला वाघांचं किंवा टायगर्सचं ऑब्झर्वेशन करायचंय आणि त्यांचं बिहेवियर आपल्याला स्टडी करायचंय. तर बघा ह्या मेथडमध्ये इन्युमरेटर किंवा इन्युमरेटर म्हणजे काय की जो डेटा गोळा करतो त्याला इन्युमरेटर म्हणायचं. इन्युमरेटर ह्या मेथडमध्ये फक्त त्या टायगरचं ऑब्झर्वेशन करून त्याचं बिहेवियर मध्ये जे चेंजेस होतात ते नोट डाऊन करून घेतात. मग ही जी मेथड आहे की फक्त ऑब्झर्वेशन करून डेटा नोट डाऊन करून घेणे, ह्याला म्हणतात ऑब्झर्वेशन मेथड. सेकंड वन इज इंटरव्ह्यू मेथड. इंटरव्ह्यू मेथड म्हणजे त्याच्या नावातच आहे की इंटरव्ह्यू घेऊन जो डेटा गोळा केला जातो त्याला म्हणायचं इंटरव्ह्यू मेथड. ह्याच्यामध्ये पुन्हा दोन तीन प्रकार पडलेले आहेत. पहिला आहे डायरेक्ट इंटरव्ह्यू मेथड. डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे काय, डायरेक्टली इन्युमरेटर जाऊन तो डेटा गोळा करतो, प्रश्न समोरासमोर विचारून जो डेटा नोट डाऊन करून घेतो त्याला म्हणायचं डायरेक्ट इंटरव्ह्यू मेथड. त्यानंतर इनडायरेक्ट ओरल इन्व्हेस्टिगेशन. इनडायरेक्ट ओरल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल आपण असं एक सब्जेक्ट घेऊयात की एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ऍक्सिडेंट विषयीची तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. तर ज्या वेळेस तुम्ही तिथं जे बघणारे असतात किंवा जे
विटनेसेस असतात त्यांच्याकडून जो डेटा तुम्ही त्यांना विचारून गोळा केला जातो, हे थर्ड पर्सन आहेत की ज्यांनी तो सब्जेक्ट बघितलेला आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही तो डेटा गोळा करताय, तर ह्या मेथडला म्हणायचं इनडायरेक्ट ओरल इन्व्हेस्टिगेशन. त्यानंतर त्याचीच थर्ड टाइप आहे टेलिफोनिक इंटरव्ह्यू मेथड. ह्या मेथडमध्ये तुम्हाला टेलिफोनवरती किंवा मोबाईलवरती प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही त्याची उत्तरं द्यायची असतात. ह्याला म्हणायचं टेलिफोनिक इंटरव्ह्यू मेथड. नाव थर्ड वन इज क्वेश्चनायर मेथड. क्वेश्चनायर म्हणजे काय, तर प्रश्नावली. आणि क्वेश्चनायर ही आपण मेल करून त्याच्यावरती त्यांचे व्ह्यूज किंवा तो डेटा गोळा करू शकतो. मग ह्याचे तुम्हाला फायदा काय आहे क्वेश्चनायर मेथडचा, तर तुम्ही डिफरंट जिओग्राफिकल लोकेशन्सचा डेटा हा एका ठिकाणी बसून मेल करून मिळवू शकता. अँड लास्ट वन इज शेड्यूल मेथड. शेड्यूल मेथड म्हणजे काय, तर ही सेम क्वेश्चनायर मेथड सारखीच आहे, फक्त इथं क्वेश्चनायर मेल करण्याच्या ऐवजी आपण एक इन्युमरेटर त्या क्वेश्चनायर घेऊन पाठवत असतो. म्हणजे एखाद्या घरात जाऊन, सेन्सस मध्ये हे मेनली यूज केलं जातं की एखाद्या घरात जाऊन प्रश्न विचारून ती क्वेश्चनायर भरून घ्यायची. मग इथं फायदा काय होतो की बरेचदा जर तुम्ही क्वेश्चनायर मेल केली तर काही प्रश्न असतात की जे भरणाऱ्याला समजत नाहीत, पण शेड्यूल मेथड मध्ये इन्युमरेटर तिथं स्वतः जात असल्यामुळे जर एखाद्या प्रश्नामध्ये काही अडचण आली तर त्या प्रश्नाची माहिती तुम्ही इन्युमरेटरला विचारू शकता आणि तो प्रश्न तुम्ही भरू शकता. मग ही जी मेथड आहे त्याला म्हणतात शेड्यूल मेथड. सेकंडरी डेटा. नाउ व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेकंडरी डेटा, तर द डेटा विच इज नॉट कलेक्टेड फॉर फर्स्ट टाइम इज कॉल्ड एज सेकंडरी डेटा. म्हणजे असा डेटा की जो पहिल्यांदाच गोळा केला जात नाहीये, जो ऑलरेडी कुणीतरी गोळा केलेला आहे आणि आपण त्यांच्याकडून हायर करत आहोत, त्यांच्याकडून आपण तो सेकंड हँड घेत आहोत, त्या डेटाला म्हणायचं सेकंडरी डेटा. मेथड्स ऑफ कलेक्टिंग सेकंडरी डेटा. तर सेकंडरी डेटाचे सोर्सेस काय काय आहेत, तर बघा गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स, पब्लिकेशन्स ऑफ प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स, जर्नल्स अँड मॅगझिन्स आणि इंटरनेट. बघा बराचसा डेटा हा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या पब्लिकेशन्स मधून सुद्धा मिळू शकतो, किंवा जसे गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन्स आहेत तसेच प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सचे सुद्धा पब्लिकेशन्स असतात की ज्यामध्ये तुम्हाला हवा तो डेटा तुम्ही त्यातून प्राप्त करू शकता. जर्नल्स अँड मॅगझिन्स, बरेचसे रिसर्च जर्नल्स आणि रिसर्च मॅगझिन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो डेटा तुम्ही तिथं मिळवू शकता. आणि लास्ट वन इज अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज इंटरनेट. बघा आता आपण कोणताही डेटा हवा असेल तर आपण इंटरनेट हा सोर्स यूज करतो. म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल एखादा डेटा तर तुम्ही पहिल्यांदा इंटरनेटवरती जाऊन तो सर्च करता. बघा हे जे चारही मेथड्स आहेत हे सेकंडरी डेटाचे सोर्सेस आहेत. आता खूप महत्वाचा पॉइंट आहे, डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी डेटा. म्हणजे प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटामध्ये काय डिफरन्स आहे, काय डिस्टिंग्विश आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा इथं मी प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा असे दोन भाग केलेले आहेत आणि मध्ये इथं बेसिस ठरवलेलं आहे. म्हणजे कशाच्या बेसिसवरती आपण इथं प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटामध्ये डिफरन्स बघणार आहोत ते बघणार आहे. ओके, तर सर्वप्रथम आपण ओरिजिनॅलिटीच्या स्वरूपात बघूयात की डेटाची ओरिजिनॅलिटी. म्हणजे प्रायमरी डेटा हा ओरिजिनल असतो आणि सेकंडरी डेटा हा मे ऑर मे नॉट बी ओरिजिनल. म्हणजे बघा प्रायमरी डेटा हा तुम्ही स्वतः गोळा केलेला असतो, इन्युमरेटरने स्वतः गोळा केलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तो ओरिजिनल फॉर्म मध्येच आहे हे तुम्ही ठामपणे सांगू शकता. पण सेकंडरी डेटा हा तुम्ही दुसरीकडून कुठून तरी मिळवलेला असतो, त्याच्यामुळे तो त्या फॉर्म मध्ये आहेच का, ओरिजिनल फॉर्म मध्ये आहेच का हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ओरिजिनॅलिटीच्या बेसिसवरती आपण काय म्हणू शकतो, तर प्रायमरी डेटा इज ओरिजिनल बट सेकंडरी डेटा मे ऑर मे नॉट बी ओरिजिनल. आता सेकंड टाइप बघा, सेकंड बेसिस आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे विश्वासार्हता. आता विश्वासार्हतेच्या स्वरूपात बघायचं म्हटलं तर प्रायमरी डेटा इज मोर रिलायबल व्हाईल सेकंडरी डेटा इज लेस रिलायबल. असं काय, तर पुन्हा प्रायमरी डेटा जो आहे तो आपण स्वतः गोळा केलेला आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवू शकता. पण सेकंडरी डेटा जो आहे तो तुम्हाला सेकंडरी सोर्स मधून मिळालेला आहे, तुम्ही दुसरीकडून घेऊन आलेला आहात, त्याच्यामुळं तो जास्त रिलायबल असेलच असं सांगता येत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की ऑन बेसिस ऑफ रिलायबिलिटी प्रायमरी डेटा इज मोर रिलायबल व्हाईल सेकंडरी डेटा इज लेस रिलायबल. आता थर्ड वन बघा, प्रिकॉशन्स म्हणजे काळजी घेणे. तर प्रायमरी डेटा वापरताना तिथं तुम्ही थोडीशी काळजी घेतली तरी चालू शकते, पण सेकंडरी डेटा वापरताना तुम्हाला खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे. असं का,
कारण प्रायमरी डेटा हा तुम्ही स्वतः गोळा केलेला असतो, तिथं तुम्ही स्वतःच्या मर्जीने हवे तसा तो वापरू शकता. पण सेकंडरी डेटा हा तुम्ही सेकंडरी सोर्स कडून मिळवलेला असतो किंवा सेकंडरी डेटा तुम्ही विकत घेतलेला असतो आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन तिथं तुम्हाला पाळाव्या लागतात. त्याच्यामुळे सेकंडरी डेटा वापरताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळं ऑन बेसिस ऑफ प्रिकॉशन्स वी कॅन से दॅट प्रायमरी डेटा can be handled with less precaution, but secondary data should be handled with great care and precaution. आणि लास्ट वन आहे एक्सपेन्सेस. खर्चिक दृष्ट्याने जर पाहिलं तर प्रायमरी डेटा इज मोर एक्सपेन्सिव्ह अँड सेकंडरी डेटा इज लेस एक्सपेन्सिव्ह. आता असं का आहे तर बघा, प्रायमरी डेटा गोळा करताना तुम्हाला मॅनपॉवर जास्त लागणार आहे, वेळ जास्त लागणार आहे आणि तो खर्चिकही जास्त आहे. म्हणजे तिथं तुम्हाला स्वतः जाऊन तो गोळा करावा लागतो, त्यामुळे तिथं वेळ, मॅनपॉवर आणि पैसे जास्त जातात. पण सेकंडरी डेटा तुम्हाला एका क्लिक वरती सुद्धा मिळू शकतो, त्यामुळे तो कम्पॅरेटिव्हली लेस एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो बेसिसच्या स्वरूपात, तर ऑन बेसिस ऑफ एक्सपेन्सेस प्रायमरी डेटा इज more expensive in terms of time, money and manpower, while secondary data is comparatively less expensive. आणि आता फायनली आपण ह्या पूर्ण व्हिडिओचा एक ओव्हरव्ह्यू घेऊयात. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं तर सर्वप्रथम आपण डेटा बघितला. त्या डेटाचे दोन प्रकार बघितले, ऑन द बेसिस ऑफ नेचर अँड ऑन द बेसिस ऑफ कलेक्शन. आता ऑन द बेसिस ऑफ नेचर त्याचे पुन्हा दोन टाइप्स पडले होते, क्वालिटेटिव्ह डेटा अँड क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे द डेटा विच इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ क्वालिटी, जो क्वालिटीच्या स्वरूपात मोजला जातो किंवा जो नंबर्सच्या स्वरूपात मोजला जात नाही, त्या डेटाला म्हणायचं क्वालिटेटिव्ह डेटा. आणि क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे द डेटा विच इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ क्वांटिटी और असा डेटा की जो आपण नंबर्सच्या स्वरूपात मोजतो त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह डेटा. आणि ऑन द बेसिस ऑफ कलेक्शन पुन्हा तिथं आपण दोन टाइप्स बघितले, प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा. असा डेटा की जो पहिल्यांदाच गोळा केला जातोय त्याला म्हणायचं प्रायमरी डेटा. द डेटा विच इज कलेक्टेड फॉर फर्स्ट टाइम इज कॉल्ड एज प्रायमरी डेटा, while the data which is not collected for first time, किंवा असा डेटा की जो अगोदरच कोणीतरी गोळा केलेला आहे, त्यांनी त्यांच्यासाठी वापरलाय आणि आपण त्यांच्याकडून तो सेकंडरी डेटा म्हणून घेतोय, सेकंड हँड म्हणून घेतोय, त्या डेटाला म्हणायचं सेकंडरी डेटा. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज डेटा विषयी आणि त्याच्या टाइप्स विषयी डिस्कस केलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच व्हिडिओज पुन्हा तुम्हाला मी नव्याने देत राहीन, ते पाहत राहा.